श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि इथे आम्ही शिरवाळ्या बनवतो आहे. शिरवाळ्या म्हणजे तुम्हाला कळेल, कारण की सांगेली गावात आली आहे माझ्या मावशीकडे मी. तिथे गिरोबाचा मोठा उत्सव असतो, मोठा गिरोबा म्हणून म्हणतात त्याला. आणि किती लोक येतात इथे. आणि इथे आम्ही शिरवाळ्या गाळतात, कारण की गिरोबाला शिरवाळ्या आणि रस असतोच, म्हणून लोक इथे गाव तो फेमस आहे. शिरवाळा आणि रस नारळाच्या खोबऱ्याचा असतो ना तो. आणि इथे माझी मावशी आणि ह्या आत्ते, म्हणजे माझ्या मावशीची नणंद ती, आणि सगळेजण म्हणजे ह्या कामाला 2-3 तरी माणसं लागतात भरपूर. कारण की ते अगोदर बघा मावशीने आधी घाटून घेतलेलं, आणि त्याच्यानंतर ते गरम पाणी ओतून त्यांना उखळत्या टोपात ते गोळे गोळे करून टाकायचं. त्यालाच बोलतात की पीठ सगळं हे करतात ते. आणि त्याच्यानंतर हे बघा, एका माणसाने तिकडून गोळे ते गरम गरम उकळल्यानंतर ते तो साचा कसा आहे त्यालाच शिरवळे गाळतात ना, ती हे आहे ती. त्याच्यामधून एक हे करणार, दुसरं माणूस खालती ते केळीचं सोप घेऊन हे करणार, असं काय. आणि हा माझ्या मावशीचा मुलगा आहे, आणि दरवर्षी हेच काम करायला घाम पण आला आहे त्याला, कारण की हेच काम करायला सुट्टी घेऊन रोज येतो तो. कारण की एवढ्या सगळ्यांना शिरवळ्या मिळायला पाहिजे, आणि ताकदीचं काम आहे ते, कोणाला पण नाही जमणार. म्हणून स्पेशल त्यालाच आम्ही यायला सांगतो सुट्टी वगैरे घेऊन. आणि हे बघा किती शिरवळ्या काढल्या, आणि संध्याकाळपर्यंत हेच काम चालू होतं. कारण की 2-3 माणसं लागतात. आणि मावशी तर माझी किती वाजता जेवली, आम्ही तरी जेवलो होतो. आणि आले लोक हेच विचारणार, शिरवळ्या आणि रस आणि नारळ पाहिजे होता, म्हणून हा नाळीवर चढतो आहे त्या मावशीच्या. तो बोलते नारळ काढून देतो आणि तुम्ही मग रस करा म्हणून. तसं आमचा रस वगैरे आधीच झालेला. या जेवायला तुम्ही पण.